नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा शेतकरी रॉयल या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ही आमची सुपर गोल्डन सीताफळाची बाग आहे व या बागेला 5वे वर्ष हे सुरू आहे. याचे अंतर जर बघितले तर 12 बाय 8 फुटावर आपण केलेले आहे. 2 झाडातील अंतर हे 8 फूट असून या 2 ओळीतील अंतर हे 12 फूट आहे. झाडांची डेव्हलप ही चांगल्या प्रकारे झालेली आहे. तसेच योग्य नियोजन केल्यामुळे या बागेमध्ये चांगल्या प्रकारचे सेटिंगसुद्धा झालेले आहे. काही शेतकऱ्यांचे फोन आलेले होते व त्यांचे म्हणणे होते की सर, आपल्या बागेमध्ये कशा प्रकारे सेटिंग झालेली आहे याबद्दल एखादे व्हिडिओ बनवा. तर त्या अनुषंगाने आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहे. तर या बागेमध्ये चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे. या बागेमध्ये हे सगळे झाड 4 वर्षाचे आहे, परंतु काही झाड हे 3 वर्षाचे आहे. काही झाडांची मर झाल्यामुळे आपण 1 वर्ष हे झाड उशिरा लावलेले आहे. असे 8 ते 10 झाड हे आपल्या बागेमध्ये आहे 3 वर्षाचे. तर आपण आज काउंटिंग करताना मोठ्या झाडाची काउंटिंग न करता आपण लहान झाडाची करणार आहे, कारण की मोठ्या झाडांना जास्त ब्रँचेस आहे व आज आपण या 3 वर्षाच्या झाडाची काउंटिंग करणार आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्या झाडांची डेव्हलपमेंट झालेली आहे व या ब्रँचेसच्या उजवी साईडकडून आपण काउंटिंग करणार आहोत. बघा, 1 2 या ब्रँचच्या उजव्या साईडला आपण काउंटिंग करणार आहे. लक्षात राहू द्या मित्रांनो. या साईडच्या उजवीकडे आपण काउंटिंग करणार आहोत. 3 हे चौथे. बघा, आपण 4 सेटिंग मोजलेली आहे आपण. हे बघा 5. या खालच्या फांद्यापासून आपण मोजलेले आहे. 5 काउंटिंग झालेली आहे. हे बघा, ही 6, ही 7, हे बघा 8, ही 9, 10, 11, खालची साईडची ती 12, ही 13, 14, 15, 16, 17, 18, ही 19, खालच्या साईडने मोजू आणखी 19 झालेली आहे. हे बघा 20, ती खालची 21. या प्रकारची चिकू साईजची पण सेटिंग आहे. हे बघा 22, हे बघा 23, हे बघा 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, हे बघा 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41. चिकू साईजची पण सेटिंग आहे अशी 41, 42, 43, 44, 45. वरची ब्रँचची मोजू आता. 45, 46, 47, 48, 49, 49 झालेली आहे. पानामध्ये सेटिंग दिसत नाही. हे बघा, म्हणजे मित्रांनो 50 प्लस सेटिंग आहे. बघा आणखी
हे बघा, हे आणखी 2 सेटिंग पानामध्ये बघूया आहे का. ही आणखी एक 53, 54, ही बघा एक 55 सेटिंग आहे. चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे. पानामध्ये काही सेटिंग दिसत नाही. आणखी आपण बघू शकता या प्रकारे सुपारी साईजची, चिकू साईजची आहे, तसेच बोरांच्या आकाराची अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती सेटिंग झालेली आहे. आपण सेटिंग बघितली तर 50 किंवा 60 प्लस सेटिंग आहे. या झाडाला सेटिंग मोजलेली आहे मी. या झाडाला 65 सेटिंग आहे. मी एका हाताने शूटिंग करत असल्यामुळे मला चांगल्या प्रकारे काउंटिंग पण करता येत नाही. मित्रांनो, हे समजून घ्या. हे आपण या साईटने सुरुवात केलेली होती. तर पुढच्या झाडावरती बघूया आपण कशा प्रकारे सेटिंग आहे. हे बघा, पानामध्ये सेटिंग ही लवकर दिसत नाही मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये. त्यासाठी जवळ कॅमेरा न्यावा लागतो. हे आपण बघू शकता. पानामध्ये सेटिंग असते हे आपल्याला दिसून येत नाही. हे बघा, सुपारी साईजची सेटिंग आहे, काही ठिकाणी चिकू साईजची सेटिंग आहे. पण बहुतेक सेटिंग ही सुपारीच्या आकाराच्या पेक्षा पण वरती सेटिंग ही आता चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे. चिकू साईजची पण सेटिंग ही आपल्या बागेमध्ये चांगल्या प्रकारे आहे. आपण पाहू शकता पानामध्ये सेटिंग दिसत नाही. सेटिंग ही आपल्या सगळ्या झाडावरती चांगल्या योग्य प्रकारे झालेली आहे. योग्य नियोजन केल्यामुळे आपण बघू शकता. बहुतेक शेतकऱ्यांचे म्हणणे होते की सर आपल्या बागेमध्ये कशा प्रकारे आपण नियोजन करता. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला कॉल करू शकता आपण. त्यासाठी आपण कोणतेही चार्ज वगैरे घेत नाही, मोफत मार्गदर्शन देतो. हे बघा सेटिंग, एक एक ब्रँचला 5-5, 6-6 सेटिंग आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या बागेचे योग्य नियोजन केल्यामुळे चांगल्या प्रकारे सेटिंग झालेले आहे. आपण बघू शकता झाडांची वाढ पण चांगल्या प्रकारे झालेली आहे 4 वर्षामध्ये. या प्रकारे या बागेचे नियोजन केल्यामुळे चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला काही अडचण असेल तर आपण मला कॉल करू शकता. तसेच व्हिडिओ आवडल्यास बळीराजा शेतकरी रॉयल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.